वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसापासून माझा ना मोबाईल बंदच होता. काही केल्या तुम्हाला चालू करता येत नव्हता. त्यामुळे खूप दिवस झाले व्हिडिओमध्ये ना खूप खंड पडलेला आहे. कुठून तरी सुरुवात करावी म्हणून रोजच्या जेवणामध्ये बनवलेला हा साधा सिंपल असा वरण भातच मी दाखवत आहे. आणि असंही मी वरण भाताची रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केलीच नव्हती. आता ना मुलांची शाळा सुरू झालेली आहे. सकाळी सकाळी मुलांना डब्यामध्ये वांग्याचं भरीत आणि चपाती दिली होती. नंतर म्हटलं दुपारी आपण एकटेच आहोत, किंवा मुलीही आली तर दुपारी येऊ शकतात. तर म्हटलं चला चटपटीत असं काहीतरी करूया किंवा हेल्दी असं काहीतरी करूया जे सर्वांनाच खूप आवडेल आणि पटकन पोटही भरेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी ना तूप केलं होतं. म्हणजे तूप मी घरच्या घरी बनवलं होतं. जेव्हा कधी मी तूप बनवते त्या दिवशी मी नक्कीच वरण भात बनवते. वरण भात खायला खूप छान असा लागतो. तर या ठिकाणी मी थोडी डाळ घेतली आहे. एक वाटीभर डाळ घेतली आहे. डाळ छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये एक टमाटा, थोडी हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं आहे. तांदूळही छान धुवून घेतला आहे. जो घरात आपण वापरतो तो कुठलाही तांदूळ घेतला तरीही चालतो. आणि त्यानंतर 3 बटाटे वरती उकडायला ठेवले होते. 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला. बटाटे छान उकडले गेले होते आणि डाळ भात जो आहे तोही खूप छान असा शिजला गेला होता. टमाटो टमाटो जो आहे ना तो डाळ शिजतानाच टाकायचा. मग टोमॅटो जो आहे तो खूप छान असा मऊ शिजतो आणि खूप टेस्टीही लागतो. बटाटे मी काढून घेतले आहेत अगोदरच. आता डाळीमध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. कुकरमध्ये आपण जे पाणी घालतो ना तेच पाणी मी शक्यतो डाळीमध्ये ॲड करते, कारण ते पाणी चांगलं असतं. परत पाणी गरम करण्याची गरज राहत नाही. आता बटाट्याच्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि या ठिकाणी मी बटाट्याचं ना साधं सिंपल असं भरीत दाखवत आहे. 1 चमचा लाल तिखट, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं तेल आणि हलकीशी माझ्याकडे थोडीशी तिळाची चटणी शिल्लक राहिली होती. ती थोडीशी तिळाची चटणी असं मी एकत्र केलं आहे. चवीनुसार मीठ हे ॲड केलं आहे आणि लगेच आपल्याला यामध्ये जो बटाटा आहे ना तोही ॲड करून घ्यायचा आहे. वरून थोडासा ठेचून घ्यायचा आहे. अगदी हे मिश्रण जे आहे ते एकजीव असं करून घ्यायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि मस्त याचे छान छान गोळे बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे जेव्हा आपण सर्व्ह करू तेव्हा पटकन ते सर्व्ह केले जातात आणि खायलाही खूप छान आणि मस्त असे लागतात. या ठिकाणी मी 3 बटाटे उकडायला घातले होते. त्याचे मी 4 बॉल बनवून ठेवले आहेत आणि आता या ठिकाणी आपल्याला वरणाला ना फोडणी देऊन घ्यायची आहे. अगदी थोडंसं मी तेल ॲड केलं आहे कढईमध्ये. त्यामध्ये मोहरी, जिरे आणि लसूण ॲड केला आहे. थोडीशी हिरवी मिरचीही ॲड करायची आहे. हे ऑप्शनल आहे, पण फोडणीतली ही हिरवी मिरची वरण भातासोबत खायला खूप टेस्टी लागते म्हणून आपल्याला ही ॲड करायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा, नाही ॲड केली तरी चालते. चरचरीत अशी वरणाला फोडणी देऊन घ्यायची आहे. जेवढी आपण वरणाला चरचरीत अशी फोडणी देऊ तेवढं आपलं वरण जे आहे ते खूप छान आणि मस्त असं होतं. वरणाला शक्यतो मी तेल कमीच वापरते, कारण वरून आपण वरण भातामध्ये तूप ॲड करणार असतो. 2 मिनटं वरणाला छान उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि कोथिंबीर जी आहे ती वरून ॲड करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आता सर्वस्व स्वयंपाक आहे तो माझा तयार आहे. 2 मी पापड लगेच भाजून घेतले आहेत आणि या ठिकाणी हा तुपाचा डब्बा. हे तूप मी आजच बनवलं होतं म्हणून म्हटलं चला आज आपण नक्कीच वरण भात तयार करूया. तर अशी ही साधी सिंपल सोप्या पद्धतीने बनवलेली डिश एनी टाईम कधीही खायला खूप भारी अशी वाटते. जोपर्यंत आपण वरण भात खात नाही तोपर्यंत आपल्याला पोट भरल्यासारखंही वाटत नाही. नक्की आता चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका.